घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ पनवेल शहर काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आलं। काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन ते प्रांत कार्यालय या मार्गावर गॅस सिलेंडरची तिरडी बांधून प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली। यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थकारणावर मोठा परिणाम होत असून केंद्र सरकारने तातडीने गॅस दर कमी करावेत अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणा देत गॅस दरवाढीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय स्तरावर जे युद्ध चालू आहे ते फार खेदजनक आहे, परंतु युद्ध परदेशात चालू असताना आपल्याकडे महिनाभर पुरेल एवढा गॅस, इंधन सगळं असताना देखील अचानक तुम्ही 60 रुपयानं घरगुती गॅस आणि 115 तुम्ही कमर्शियल गॅसचा भाव वाढवलाय। म्हणजे कुठेतरी लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार हा भाजपा सरकारचा आहे। हे वाटच बघत असतात कुठे काय झालं ना, लोकांच्या लोणीवरचं ताळवरचं आम्ही लोणी कसं खावं, याच्यासाठी हे भाजपा सरकारची रणनीती। यांना हे युद्धाशी किंवा मागच्या कोविडमध्येही कोणाला लोकांच्या यांना सुखाशी काही देणं घेणं पडलं नाही, फक्त यांना यांच्या तिजोऱ्या खिसं कसं भरायचं आहे हाच एकमेव अजेंडा भाजपा सरकारचा। म्हणून आम्ही गॅसची तिरडी अंत्य यात्रा करून आम्ही प्रांत महोदयांना निवेदन दिलंय का याच्यावर जो आता येणाऱ्या काळामध्ये काळा बाजार होणार आहे त्याच्यावर तुम्ही भरारी पथक ठेवून त्याची शहानिशा करा, नाहीतर आता लोकांच्या हजारोच्या संख्येने रांगा लागलेल्या आहेत आणि त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी एक भरारी पथक नेमून लोकांना घरपोच गॅसची सेवा कशी मिळेल आणि निश्चिंत होऊन याच्या अगोदर ज्या पद्धतीनं गॅस घरपोच होत होता तशा पद्धतीनं गॅस त्यांचा घरपोच कसा होईल यासाठी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। नक्कीच या ठिकाणी मोदी सरकारने पूर्णपणे ह्या देशाला फसवलेलं आहे। आत्मनिर्भर भारताची घोषणा केली, देश आहे का आत्मनिर्भर? आज 50 ते 60% आपल्याला गॅस, तेल आयात करायला लागतो, मग यांचा आत्मनिर्भर गेला कुठे? आज देशाची सतत फसवणूक करत आहे आणि ही परिस्थिती आज देशाची वाईट परिस्थिती तुम्हाला दिसत आहे, देश वाईट परिस्थितीत जात आहे। आज यासाठी आम्ही विरोध करायला आलो। आज आमचे जिल्हाध्यक्ष सुदामजी पाटील आहेत, आमचे सर्व नगरसेवक आणि सर्व कार्यकर्ते आहे की या सरकारला जाग आली पाहिजे। कुठेतरी हे जनतेचे प्रश्न आहेत। आज 2-4 दिवस झाली जनता रस्त्यावर रांगाच्या रांगा लावून गॅस सिलेंडरसाठी रांगा लावलेल्या आहेत। आज तुम्ही दरवाढ केलेली आहे 60 रुपयाने, ते तर आहेतच, पण सिलेंडर मिळतात का? नाही मिळत। मग याच्यामुळे काय होतं का आज 3 ते 4 आमच्या सुदामजींनी सांगितले की 3 ते 4 हजारनी सिलेंडर फ्लॅट मध्ये विकला जात आहे। याच्यावर तरी कुठेतरी या सरकारने बंधन आणायला पाहिजे की आज जनता सर्वच बाबतीत होटपळत निघत आहेत।